भरितो कासवीची आम्ही पिली केवळ दृष्टिक्षेपे पोसिली नाही तान्हेली भुकेली भागली सदैव ठेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आम्हा अन्न उदक दृष्टीच हरी तहान भूक किती ते कौतुक वानावे आम्हा ही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साईराय दृश्य द्रष्टा दर्शन जाय पुसोनी ठाय त्रिपुटीचा तैसेच आम्हा त्वचा स्पर्श दोही ठाई साई प्रकाश अथवा घ्राण आणि वास तेथेही निवास साईंचा अथवा श्रवणी शब्द पडे पडताच प्रकटे साईंचे रूपडे श्राव्य श्रावक श्रवण उडे त्रिपुटी झडे एकसरा अथवा जेथे रसना रसे घोळली तेथे साई समरसे रसना रस रसास्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुटीचे हेच गती कर्मेंद्रिया त्यूही एक साई सेविलिया सकल कर्मे जाती विलया पडेल ठाया नैष्कर्म्य असो आता हा ग्रंथ लांबला साई प्रेमे कोठेच वाहवला पूर्वानुसंधान लक्षोचला चालवू आपुला कथाभाग एक मूर्तिपूजा परांमुख निराकाराचे परम भजक जाहले शिर्डी गमनोत्सुक केवळ चिकित्सैक बुद्धीने म्हणती आम्ही शिर्डीस येऊन घेऊ केवळ साधूचे दर्शन आम्ही न केव्हाही वाकवू मान करून प्रदान दक्षिणेचे मान्य कराल या दोन शर्ती तरी येऊ की शिर्डी प्रती बरे म्हणता निजमित्रा संगती जावया निगती स्वस्थ मने काका महाजनी त्यांचे मित्र संतार्थ जयांची भावना पवित्र परी ते शंका कुशंका पात्र स्नेही होते तयांचे दोघे निघाले शनिवारी मुंबईहून रात्रीचे प्रहरी येऊनी पातले शिर्डी भीतरी आदित्यवारी सकाळी दोघे गेले मशिदीस साई दर्शन घ्यावयास काय वर्तले ते समयास स्वस्थ मानस परिसिजे पाऊल ठेवता पायरीवरी तया मित्रा पाहुनी दूरी का यावेजी ऐसिये परी बाबा मधुरोत्तरी बाहती ऐकून हे प्रेमवचन तया मित्रास पटली खूण शब्दोच्चाराची ती ठेवण देई त्या स्मरण वडिलांचे का यावेजी हा उच्चार काढिता बाबा करीती जो स्वर तो ऐकता काकांचे मित्र विस्मितांतर जाहले परिसोन मोहक स्वरांची ठेवण गतपित्याचे झाले स्मरण त्याचेच स्वराची तऱ्हाही पूर्ण वाटले अनुकरण यथार्थ काय वाणीची मोहन शक्ती काकांचे मित्र विस्मित चित्ती म्हणाले ही मम पित्याचीच उक्ती स्वर हा निश्चिती ओळखीचा वडिलामुखीची तैसी ती वैखरी ऐकता ते मित्र द्रवले अंतरी वंदिले बाबांचे चरणशिरी विसरूनी पूर्वील निश्चय पुढे बाबा दक्षिणा मागती तीही केवळ काकांचे प्रती काका देती दोघेही परतती पुनश्च जाती दुपारा तेव्हाही हे सवेची जाती दोघाही जाणे मुंबई प्रती काका तेव्हा आज्ञा प्रार्थिती दक्षिणा मागती बाबा त्या तीही केवळ काकांचे पाशी म्हणती 17 रुपये दे मजसी काही न मागत तन्मित्रासी मग ते मनाशीच चुटपुटले तव ते काकास हळूच पुसती तुम्हासची का दक्षिणा मागती सकाळीही तुम्हाच प्रती आताही मागती तुम्हासची मी असूनी तुम्हा संगती दक्षिणे लागी मज का वगळती काका हळूच उत्तर देती बाबा प्रतीच पुसा हे पितुक्यात बाबा काकांस वदती तो काय सांगे रे तुझ प्रती तो स्वयेच ते मित्र बाबांस पुसती दक्षिणा म्हणती देऊ का तव बाबा उत्तर देती तुझे मनी देण्याची नव्हती म्हणून नाही मागितली तुझ प्रती देणे चित्ती तर देई बाबा मागता भक्त देत तया ते मित्र हिणवीत तेच न मागता जाई देऊ का म्हणत आश्चर्य भरित तव काका म्हणता चित्ती असल्यास देई तया मित्रास जाहली घाई 17 रुपयांची भरपाई केली पायी न मागता
बाबा मग वदती तयास, जासील रे क्षण एक बैस, करीते झाले गोड उपदेश, निरसावया सभेदात्मता, तुम्हा आम्हातील तेल्याची भिंत, पाडून या ती टाक समस्त, होईल मग मार्ग प्रशस्त, अरस परस भेटावया. पुढे आज्ञा झाले देते, माधवराव जाहले प्रार्थिते, पाहून अभ्राच्छादित नभाते, पाऊसया ते भिजविल. बाबा प्रत्युत्तर त्या देती, जाऊ दे त्या स्वस्थ चित्ती, पाऊसाची काहीही भीती, नाही तया प्रति मार्गात. अभिवंदूनी साईंचे पाय, तैसेच गाडीत बैसले उभय, विजा चमकत दाटत धुय, गंगेस पयपूर लोटला. गडगडाटे गरजे आकाश, नौकागमन आले वाट्यास, काकामनी पूर्ण विश्वास, होते आश्वासन बाबांचे. पडला विचार त्या मित्रास, कैसा सुखाचा होईल प्रवास, उगीच निघालो यावयास, होतील सायास मार्गात. असो पुढे ते सुखे गेले, अग्निरथात आरूढ झाले, मेघ मग तेथून वरसू लागले, निर्भय पावले मुंबईस. पुढे जेव्हा आले सदनी, पाहती खिडक्याद्वारे खोलुनी, गेली अडकली चिमणी उडुनी, गतप्राण दोन्ही आढळल्या. पाहुनी ऐसा तो देखावा, वाईट बहुत वाटले जीवा, अन्न पाण्या वाचून देवा, बिचाऱ्या जीवा मुकल्या या. निघालो जेव्हा जावया शिर्डी, वातायने जरी ठेवितो उघडी, पडती नाही काळाची उडी, मेली बापुडी मज हाते. म्हणे आता उडाली जी, तिचीच जणू बाबांस काळजी, म्हणून दिधली होऊन राजी, अनुज्ञा आजी परतावया. नाही तरी तीही मरती, अन्नावीण कैसी जगती, आयुष्य सरले तेणे हे गती, पावली निश्चिती ती एक. आणिक यांचा अनुभव एक, तोही श्रवणार्ह आहे सुरेख, एका पायाच्या टाचेचे दुःख, भोगीत हे कित्येक मासवरी. शिर्डीस जाणे घडल्या आधी, बहुत महिने भोगिली ही व्याधी, तेथून परतल्या पाठी न बाधी, नासली अल्पावधीतची. ऐसीच आणिक दुसरी कथा, संतांचा अंत लावू जाता, पायी नमवावा लागला माथा, मनी नसता ती परिसा. तैसीच दक्षिणा देण्याची नसता, मोहपाशी अडकले जाता, भंगूनी आपुली दृढ निश्चयता, दक्षिणा देतात कैसी ती. ठक्कर धरमसी जेठा भाई, सॉलिसिटर रहिवास मुंबई, बळावली पूर्व पुण्याई, भेटू साईंस मन झाले. महाजनींचे हेच शेट, उभयतांचा परिचय दाट, वाटले शिर्डीस जाऊन थेट, घ्यावी की भेट प्रत्यक्ष. ठक्करजींच्या पेढीवरी काका मुख्य कारभारी, सुटी साधोनी हारोहारी, करीत तयारी शिर्डीची. काका तरी काय वेळी परतती, 8 दिन शिर्डीस काढिती, आज्ञा नाही साईंची म्हणती, ही काय रीती कामाची. ऐसे कैसे तरी हे संत, बंड नव्हे हे आम्हा पसंत, निघाले शेट शिमग्याचे सुटीत, लावाया अंत साईंचा. अंगी दुर्धर देहाभिमान, निजैश्वर्याचेच महिमान, संत तरी मानवा समान, किमर्थ मान वाकवावी. पाहुनी साईंची अधिकार स्थिती, शास्त्री पंडित टेकीस येती, तेथे बापुडे धर्मसीते किती, ते काय तगती निश्चया. परीन अंधश्रद्धा बरी, करूनी घेऊ आपुली खातरी, करूनी ऐसा निश्चय अंतरी, केली तयारी शिर्डीची. वर्णिल्या एका स्नेह्याच्या वरती, धर्मसी तेच रीती, सवे काकांस घेऊन निघती, आणिक वदती तयास. शिर्डीस जाता तेथेच राहता, चाले ना या खेपे ही वार्ता, परतले पाहिजे मज समवेता, हे निश्चितता जाणावे. तव काका तया वदती, हे तो नाही आम्हा हाती, तदा धर्मसी सवे घेती, आणिक सांगाती मार्गार्थ. न जाणो काका नाहीच परतले, सांगा त्या वीण मार्गात न चले, म्हणून आणिक तिजया घेतले, तिघे निघाले शिर्डीस. जगात ऐशा कित्येक जाती,
परोपकारी भक्तांच्या असती तयांची कराया संशय निवृत्ती बाबा आणि ती धरधरू मग ते जेव्हा माघारा जाती आपुले अनुभव इतरा कथिती लिहवून घेती कोणाही हाती जना सत्पथी लावाया तात्पर्य हे जे कोणी जाती दर्शन सुखे तृप्त होती आरंभी कैसी ही तयांची वृत्ती परमानंद प्राप्ती अखेर म्हणोत आपुले पायी जाती असे ना का चिकित्सा प्रीती परी निराळी वस्तुस्थिती कार्य साधिती बाबांचे बाबाची तया देती स्फूर्ती तेव्हाची बाहेर पाय काढिती चेववूनी स्वाभाविक वृत्ती लाविती परमार्थी तयास कोण जाणे तयांच्या कळा जाणू जाता होतील अवकळा होऊन निरभिमान पायी लोळा भोगाल सोहळा सुखाचा बरवेन जाणे रिक्त करी देवद्विज गुरुद्वारी म्हणवून द्राक्षांची दोषेरी काका खरीदीत मार्गात पोटी नाही बीज जात असे ऐसी ही द्राक्षांची जात परी सबीज जी वेळी प्राप्त घेतली विक्रीत काकांनी असो गोष्टी वार्ता करीत पातली ही त्रयी शिर्डीत सवे तिघे ही दर्शनार्थ गेले मशिदीत बाबांच्या बाबासाहेब तरखड भक्त हेही होते तेथे स्थित शेट धरमसी जिज्ञासा प्रेरित पुसती तया प्रतते परिसा येथे काय आहे काय येता तरखड वदती दर्शना करिता शेट म्हणती ऐकिली वार्ता येथे तो घडतात चमत्कार तव तरखड वदती त्यांना ही तो नाही माझी भावना जैसी उत्कंठा जयाचे मना पावे ती कामना सिद्धी ते काकांनी पायी डोई ठेविली द्राक्षे बाबांच्या करी अर्पिली वाटावयाची सुरुवात झाली मंडळी जमली होतीच बाबा तव इतरा समवेत धर्मसीसही काही देत परी तया ती नावडती जात निर्बीजी प्रीत तयास या द्राक्षांची तयास चीड आरंभीच उपजली नड कैसी सेवावी वाटले अवघड अभेरही जड वाटे मना शिवाय डॉक्टरे केले मना द्राक्षे न खावी धुतल्या विना आपणची धुणे योग्य वाटेना उठल्या कल्पना नानाविध पुढे तैशीच टाकिली तोंडात बिया चघळून ठेविल्या खिशात साधूंचे ते स्थान पुनीत करवेना अपुनीत उच्छिष्टे तव ते शेट मनी म्हणती साधू असता कैसे हे नेणती की ही द्राक्षे मज नावडती बळेच का देती मज प्रती उठता ऐसी तयांची वृत्ती बाबा तीच आणीक त्या देती ती सबीज जाणून हातीच ठेविती मुखीन घालिती धर्मसी सबीज नावडती द्राक्षे खरी परी ती बाबांनी दिधली करी धरमसी शेट अवघडले